सूरज एक इंटिरियर डिझायनर होता. एका खेडेगावात तो प्लॉट बघण्यासाठी चालला होता. त्या गावचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. तेथे एक बिल्डिंग बांधण्याचे काम चालू होते. बऱ्यापैकी सोयी गावात आल्या होत्या. गावात आल्यावर मेन रोडपासून काही किमी अंतरावर हे बिल्डिंगचे काम सुरू होते. सूरज पक्क्या रस्त्यावरून आता कच्च्या रस्त्यावर आला आणि त्याची गाडी बंद पडली. आधीच तो गाडी चालवून वैतागला होता आणि त्यात ही गाडी बंद पडली. तो आजूबाजूला मदत मिळते की नाही हे पाहत होता, पण तिकडे कोणी चिटपाखरू पण नव्हते. तेवढ्यात त्याला झाडाच्या बाजूने एक मुलगी पळताना दिसली. तिने लाल साडी नेसली होती व केस पाठीवर मोकळे सोडले होते. प्रथम त्याला काही कळलेच नाही काय चालू आहे. आता तोही धावत सुटला तिच्या मागे. खास खळग्यांमुळे जोरात पळणे शक्य नव्हते, पण आता दोघांमधले अंतर कमी होऊ लागले होते. तो तिच्याजवळ आला आणि ती पण थांबली, कारण पुढे एक विहीर होती. ती त्या विहिरीत उडी मारणार तेवढ्यात सूरजने तिला मागे ओढले. अगं वेडी आहेस का? जीव द्यायला निघाली होतीस का? जीव का एवढा वर आला आहे का तुझा? असे तो तिला बडबडू लागला. ती रडू लागली आणि म्हणाली, होय, मी जीव द्यायला निघाले होते, कारण मी खूप कमनशिबी आहे. ती खाली पाहून बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचे केस आले होते, त्यामुळे तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता. ती मान खाली घालून सतत रडत होती. असे कमनशिबी वगैरे काही नसते, सुधीर म्हणाला व त्याने तिला खांद्याला पकडून एका दगडावर बसवले. त्याने तिचा चेहरा पाहिला आणि तो तिच्याकडे पाहतच बसला. तिचे रूप पाहून त्याला वेड लागले. एवढी सुंदर मुलगी कमनशिबी. माझे नाव सुधा आहे, तिने बोलायला सुरुवात केली. ती रडून रडून लाल झाली होती आणि अधिकच सुंदर दिसत होती. ती बोलू लागली, 15 दिवसापूर्वी माझे लग्न झाले आणि त्या रात्री माझा नवरा मेला. असे बोलून ती अधिक जोरात रडू लागली. हे ऐकून सूरजला खूप वाईट वाटले. तिचे बोलणे ऐकता ऐकता तो तिचे निरीक्षण करत होता. किती सुंदर दिसत होती ती, जसे काही पुनवेचा चंद्रच. चाफेकही नाक, गोरीपान, अगदी शुभ्र चांदणीसारखी. लांब सडक केस, मादक शरीरयष्टी आणि डोळे तर सगळ्यात सुंदर हिरडीसारखे काळेभोर होते. असे तिचे मोहक रूप तो डोळ्यात साठवत होता. तो भानावर आला आणि त्याने सुधाला विचारले, काय झाले? तुझे पती कशामुळे मेला? त्याने प्रश्न विचारला. तो अटॅकने मेला व माझे आई वडील पण त्याच दिवशी गेले. त्यांना हा धक्का सहन झाला नाही. मग तू तुझ्या सासरी का नाही राहत? सुधीरने तिला विचारले. सासरी राहून तरी काय करू? नवरा तर नाही या जगात. माहेरी गेले तर आई वडील पण नाही राहिले. मग मी जगून तरी काय करू आता? असे म्हणून ती पुन्हा विहिरीकडे धावत सुटली आत्महत्या करायला. सुधीरने तिला परत पकडले आणि बसवले व तिच्यावर ओरडून म्हणाला, का सारखी जीव द्यायला धावत आहेस? जीव खूप वर आला आहे का तुझा? मग मी काय करू? लग्नाच्या दिवशी नवरा मेला, मग आई वडील गेले. माझ्या जगण्याला काय अर्थ आहे आता? कोणासाठी जगू मी? कोण करणार माझ्याशी लग्न? असे म्हणून ती अधिक रडू लागली. तो तिला म्हणाला, असे स्वतःला कमनशिबी नको समजूस. मी करेन तुझ्याशी लग्न. मी तुझ्यावर उपकार वगैरे करत नाही आहे. मला पाहता क्षणी तू खूप आवडलीस. ती म्हणाली, नाही, माझी काळी सावली तुमच्यावर नको पडायला. आधीच मी नवऱ्याला खाल्ले, नंतर आई वडिलांना. मला तुमच्या जीवनात दुःखाचे वादळ नको आहे. तो म्हणाला, असे काही नाही मी मानत. त्याने तिला गाडीत बसवले व गाडी मागून थोडा धक्का मारला व गाडी चालू झाली. तो इकडे प्लॉट बघायला आल्याची गोष्ट विसरूनच गेला होता आणि स्वतः घराच्या दिशेने निघाला. त्याचे घर म्हणजे निसर्गरम्य गावामध्ये वसलेले एक सुंदर घर वजा बंगला होता. त्याच्या घरी त्याची आई, बाबा आणि 2 बहिणी होत्या, सोहा आणि रेवा. गाडी बाहेर थांबलेली सुद्धा घाबरतच गाडी बाहेर आली आणि आई बाबा काय म्हणतील याची धाकधूक सूरजला लागलीच होती. गाडीचा आवाज ऐकून सुमतीबाई बाहेर आल्या. त्यांना माहीत होते प्लॉट बघण्यासाठी सूरज बाहेरगावी गेला आहे, पण एवढ्या लवकर परत कसा आला हे त्यांना कळत नव्हते. गाडीमधून सुधाला बाहेर पडताना पाहून त्या लागलीच गाडीजवळ गेल्या आणि विचारू लागल्या, कोण आहे ही मुलगी? सूरजने आईला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा सुमतीताईंना सुधाचे खूप वाईट वाटले आणि मुलाचा फार अभिमान झाला. वाटलं की एका निराधार मुलीला आपला मुलगा आधार देतो आहे. सूरजचे बाबा पण विरोध करणार नाहीत याची सुमतीताईंना खात्री होती. की ये बाळ आत ये. सुमतीबाईंनी सुधाला घरात घेतले. सगळेजण आता आत गेले. एवढी सुंदर मुलगी आपली वहिनी होणार म्हणून सोहा आणि रेवा खूप खुश होत्या. सुधाला कोर्ट मॅरेज करायचे होते, कारण देवा ब्राह्मणांपुढे जे लग्न केले ते किती दिवस टिकले. तिला परत त्या कटू आठवणी नको होत्या. लग्नानंतर एक छोटेसे रिसेप्शन करू यावर सर्वांचे एकमत झाले होते. आईने गुरुजींना भेटून तारीख काढली तर 5 दिवसानंतरची तारीख निघाली. सगळ्यांना 4 दिवसात खूप शॉपिंग करायची होती. कपडे, दागिने, साड्या, बरेच काही.
घरात सगळ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. पण हा आनंद जास्त काळ टिकणार नव्हता. यापासून सर्वच अज्ञात होते. लग्नाच्या आदल्या दिवशीपासून सुमतीबाईंना अनामिक हुरहुर लागली होती. त्यांना वाटत होते जे होत आहे ते चांगले नाही. तेवढ्यात त्यांना गुरुजींचा फोन आला. ते म्हणाले, मला आज ताबडतोब भेटा सुमतीबाई. कोणाला न सांगता सुमतीबाई गुरुजींच्या आश्रमात गेल्या. दुसऱ्या दिवशी काही ठराविक लोकांचं कोर्टात गेले. सूरजच्या मित्रांनी सुधाच्या वतीने सह्या केल्या. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले व उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. रात्री रिसेप्शनचे आयोजन केले होते. मोजक्याच लोकांना बंगल्यावर बोलावून पार्टी ठेवली होती. सुधा नववधूच्या पोशाखात स्वर्गातली अप्सराच जणू भासत होती. रिसेप्शनचा कार्यक्रम आवरला. बरेचसे पाहुणे आपल्या घरी गेले. सुधा फार दमली होती. सोहा आणि रेवा तिला बेडरूममध्ये सोडून आल्या. इकडे सूरजचे मित्र त्याला चिडवत होते. थट्टा मस्करी चालू होती. तेवढ्यात आईने सूरजला आवाज दिला. तसे त्याचे सर्व मित्र पण घरी जायला निघाले. सूरज आईकडे आला. त्याला आई म्हणाली, सूरज, कालपासून मला एक अनामिक हुरहुर लागली आहे. मी गुरुजींकडे गेले होते. ते म्हणाले, सूरजवर काळा संकटाचे सावट आहे. तू काळजी घे बाळा. आईने त्याला एक रुद्राक्षाची माळ दिली. माळ मला गुरुजींनी दिली आहे. काही झाले तरी ती गळ्यातून काढू नको. सूरज म्हणाला, तू म्हणतेस म्हणून मी घालत आहे, नाहीतर माझा या सर्वांवर विश्वास नाही. असे बोलत तो त्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये आल्यावर तो सुधाला म्हणाला, सॉरी सुधा, तुला फार काळ वाट बघावी लागली. सुधा त्याच्याकडे थंड नजरेने पाहत होती. तिची ती थंड नजर पाहून सूरजच्या अंगावरून सरकन काटा उभा राहिला. त्याला आठवले की सुधाने त्याला सांगितले होते की तिचा नवरा कसा लग्नाच्या पहिल्याच रात्री मेला होता. ये ना सूरज माझ्याजवळ. सुधा त्याला थंड आवाजात बोलवत होती. अरे, त्या दिवशी माझे प्रणय अपूर्णच राहिले होते, असे म्हणून ती जोरजोरात हसू लागली. सूरजला कळत नव्हते की सुधा अशी का वागत आहे. सुधा उठून सूरजजवळ आली. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले तर त्याला रक्त उतरलेले दिसले. डोळे लाल झाले होते. तिचा चेहरा सुद्धा अगदी विकृत दिसत होता. तो तिचे रूप बघून खूप घाबरला. त्याला कळून चुकले की ही कोणी स्त्री नाही तर ही एक आत्मा आहे. ती जोरजोरात हसत होती आणि म्हणत होती, मी कोणाला सोडणार नाही. ज्यांनी माझे वाटोळे केले त्याचा बदला मी समस्त पुरुष जातीकडून घेणार आहे. लग्नाच्या गडबडीमुळे सगळे दमून झोपले होते. त्यामुळे सूरजच्या रूममध्ये काय चालू आहे हे कोणालाच माहीत नव्हते. सूरजला आता समजत नव्हते की एवढे दिवस तो एका आत्मासोबत राहत होता. पण जेव्हा सुधा त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायची तेव्हा ती शॉक लागल्याप्रमाणे उडवली जायची. ती आता सूरजकडे अतिशय क्रोधाने पाहत होती. सूरजच्या लक्षात आले, आईने दिलेल्या रुद्राक्षाच्या माळेचा हा परिणाम आहे. सुधा दात ओठ खात त्याच्याकडे बघत होती. जेव्हा ती त्याच्यावर हमला करायची तेव्हा ती दुसरीकडे फेकली जायची. सूरज आईचे मनोमन आभार मानत होता. तिने जर ही माळ दिली नसती तर आत्तापर्यंत त्याचे प्राणज्योत केव्हाच मावळली असती. तिचे डोळे क्रोधाने आग ओकत होते. तिला समजत नव्हते की हे असे का होत आहे. आजवर इतक्या जणांना मारले तेव्हा असे कधीच झाले नाही. सूरजने तिला म्हणाला, तुला काय हवे आहे. मी तुझे काय बिघडवलं आहे. मी तर तुला मदतच करत होतो. तो विचार करू लागला. मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तिकडे प्लॉट बघायला गेलो आणि ही पीडा घरी आणली. सुधा म्हणू लागली, मी तुलाच नाही तर संपूर्ण पुरुष जातीला नष्ट करणार आहे. सुधीर म्हणाला, पुरुषाने असे तुझे काय बिघडवले आहे. ती सांगू लागली, लहानपणी माझे आई वडील मला सोडून गेले. मी एका अनाथाश्रमात वाढले आहे. मी कॉलेजला होते तेव्हा माझी ओळख कुणालसोबत झाली. तो खूप चांगला मुलगा होता, पण त्याची एक गोष्ट वाईट होती की तो मित्रांसोबत ड्रिंक्स घेत असे आणि हीच त्याची सवय आमच्या विनाशाला कारणीभूत ठरली. एकदा कुणाल मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याची फॅमिली खूप छान होती. तो एकुलता एक मुलगा होता त्यांचा. तर मित्रमैत्रिणींनो, उर्वरित कथा आपण उद्याच्या भागात पाहूया. पूर्ण कथा ऐकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.